कार्सिनॉइड सिंड्रोम, APUD ओमाज आहे ते अमाइन प्रिकर्सर अपटेक अँड डिकार्बोक्झायलेशन. तर वॅसो ॲक्टिव्ह पेप्टाइड्स सिक्रेट होतात. फिओक्रोमा, कार्सिनॉइड, गॅस्ट्रिनोमा, व्हीआयपिनोमा, इन्शुलिनोमा याच्यामध्ये. तर हे स्लो ग्रोईंग ट्युमर्स आहेत बिनाईन इंटरक्रोमाफिनचे. मेटास्टेसिस झाले तरी प्रोग्नॉसिस चांगला असतो. मोस्टली GITमध्ये असतात. अपेंडिक्स सगळ्यात कॉमन आहे. नंतर अपेंडिक्समधनं इलिओसिकलला जवळच मेटास्टासिस होतात. 20 पेप्टाइड्स आणि अमाइन्स आहेत. सेरोटोनिन, ब्रॅडिकायनिन, प्रोस्टाग्लँडिन सगळ्यात कॉमन आहे, पण कॅटेकोलामाइन्स पण घेऊ शकतात त्याच्यात. तर युजली GITमध्ये असेल तर पोर्टलला जातं ब्लड. पोर्टलमध्ये लिव्हरद्वारा मेटाबोलाइज होऊन जातं. तर लिव्हरमध्ये मेटाबोलाइज झाल्यामुळे सिम्टम्स येत नाही. जर मग सिम्टम्स येण्याकरता ते ब्लडमध्ये यायला हवं. तर ब्लडमध्ये तेव्हाच येईल जर लिव्हरमध्ये स्वतः मेटास्टासिस आहेत किंवा एक्स्ट्रा हेपॅटिक आहेत, एक्स्ट्रा इंटेस्टायनल म्हणजे थायमस असेल, गोनॅड असेल, पल्मोनरी असेल. तर काय काय सिक्रेट होतं? सेरोटोनिनचा इफेक्ट आहे पॉझिटिव्ह, हार्टला अफेक्ट करतं. पॉझिटिव्ह आयनोट्रॉपी, क्रोनोटॉपी, ब्रॉन्कोकन्स्ट्रिक्शन किंवा डायलेशन, आणि GI मोटिलिटी, सिक्रेशन आणि ब्रॉन्कोकन्स्ट्रिक्शन पण होतं. तर त्याच्यामुळे कार्सिनॉइड हार्ट होतं, राईट साईडचे लिजन होतं, ट्रायकस्पिड रिगर्ज होतं आणि पल्मोनरीचं स्टिनोसिस होतं. तर हे होतं कारण की तिथे प्लेक फॉर्मेशन होतं, फायब्रस टिश्यू तयार होतो. तर राईट साईडचं फेल्युअर होतं. तर राईट साईडचं फेल्युअर झाल्यामुळे नंतर PVR पण वाढलेला असतो. तर pH चेक करायचं आहे. तर सेरोटोनिन वाढलेलं असेल तर 5-HIAA हायड्रॉक्सी इंडॉल ॲसिटिक ॲसिड वाढलेलं असतं. त्याचे अँटॅगोनिस्ट द्यायचे, क्रायोहेपॅटिडिन आणि मेथिलसेरेगाइड. आणि केटानसेरिन फॉर हे GI सिम्टम्ससाठी, केटानसेरिन फॉर वॅसोकन्स्ट्रिक्शन किंवा ब्रॉन्कोस्पाझम, प्लेटलेट ॲग्रिगेशन आणि हायपरटेन्शनसाठी हे द्यायचं आहे केटानसेरिन. क्रायोहेपॅटिडिन आणि मेथिलसेरेगाइड GI सिम्टम्ससाठी. नंतर पल्मोनरी हायपरटेन्शन असेल तर मग तुम्हाला तिथे अँजिओटेन्सिन आणि वॅसोप्रेसिन देता येणार नाही. जर BP पडला तर तुमच्याकडे ऑप्शन कॅटेकोलामाइन्स नाही देता येणार, कारण की ते पुन्हा सिक्रेशन स्टिम्युलेट करतात, म्हणून वॅसोप्रेसर्स नाही. फेनिलेफ्रिन प्युअर अल्फा ब्लॉकर आहे, तो चांगला आहे. नाही तर मग ऑक्ट्रिओटाईड, अप्रोटिनिन आणि वॅसोप्रेसिन फक्त याच्यात नाही द्यायचं आहे राईट साईड फेल्युअरमध्ये. नंतर तुम्हाला हे ड्रग कंटिन्यू ठेवायचे, सेरोटोनिनचे, ब्रॅडिकायनिनचे आणि हिस्टामिनचे. काय काय आहे? ऑक्ट्रिओटाईड आहे. ऑक्ट्रिओटाईड इज सोमॅटोस्टॅटिन ॲनालॉग. तर हा सर्वांचं सिक्रेशन कमी करतो, रेग्युलेटर आहे तो. तर तो इनिबिटरी आहे, हा ॲनालॉग आहे. सोमॅटोस्टॅटिन इनिबिट करतो, स्टॅटिन नावातच आहे, स्टॅटिक करतो तो त्याला. तर सोमॅटोस्टॅटिन चालू ठेवायचं आहे, केटानसेरिन चालू ठेवायचं आहे. नंतर ब्रॅडिकायनिनचे अँटॅगोनिस्ट आहेत. जर ऑक्ट्रिओटाईड देऊन पण नाही होते तर मग अप्रोटिनिन इनिबिट्स कॅलिक्रिन सायकल. आणि स्टिरॉइड प्रोस्टाग्लँडिनचं सिंथेसिस थांबवतं. कॅलिक्रिन जे आहे ते प्रोस्टाग्लँडिन सिक्रेट करतात आणि त्यांची ॲक्शन करतात, म्हणून स्टिरॉइड्स द्यायचे. तर ब्रॅडिकायनिनसाठी आधी ऑक्ट्रिओटाईड, त्याच्यानं नाही झालं तर मग अप्रोटिनिन आणि स्टिरॉइड्स. नंतर हिस्टामिनसाठी H1+H2 ब्लॉकर्स द्यायचे, फ्लशिंग होणार. तर प्रोमिथॅझिन किंवा डायफेनहायड्रामाइन प्लस रॅन्टॅक द्यायचं आहे. सेरोटोनिनमुळे फ्लशिंग होतं, डायरिया होतो, त्याच्यामुळे मग अँटी डायरियल द्यायचं आहे. युजली असिम्टमॅटिक आहे, इन्सिडेंटल ओमाज आहेत हे. फ्लशिंग होतं, मोस्ट कॉमन सिम्टम. डायरिया आहे, नंतर ॲबडॉमिनल पेन, ऑब्स्ट्रक्शन, GITचं ब्लिडिंग. कार्सिनॉइड हार्ट आपण बघितलं, ब्रॉन्कोकन्स्ट्रिक्शन होतं, पेलाग्रा होतो, कारण की यांच्या सिंथेसिसमध्ये सगळं जे ट्रिप्टोफॅन आहे ते तिकडे कन्वर्ट होऊन जातं. त्याच्यामुळे B3ची नायासिनची डेफिशियन्सी होते. त्याच्यामुळे नायासिन सप्लिमेंट करा किंवा ट्रिप्टोफॅन अमायनो ॲसिड पण सप्लिमेंट करा. तर हे ट्रायड आहे, फ्लशिंग, डायरिया आणि कार्डियॅकचं रिगर्ज किंवा स्टिनॉसिस. तर याच्यामुळे क्रायसिस होऊ शकतो.
सिम्टम्स आपण बघितले, ॲबडॉमिनल पेन, ऑब्स्ट्रक्शन, ब्लिडिंग, डायरिया, कॉन्स्टिपेशन पण होऊ शकतं, ब्रॉन्कियल कन्स्ट्रिक्शन, मीडियास्टायनममध्ये जर ग्रोथ असेल तर त्याचा मास, हेपॅटिक असेल तर हेपॅटिक मास, डायरिया असेल तर इलेक्ट्रोलाइट ॲबनॉर्मॅलिटी, फ्लुइड ॲबनॉर्मॅलिटी, कार्डियक इन्व्हॉल्वमेंट असेल तर ECG, 2D इको त्याच्यात दिसतील. LFTs जर लिव्हर इन्वॉल्ड असेल तर एंडोक्रायनॉलॉजिस्टचं ओपिनियन घ्यायचं आहे. लिव्हरमध्ये असेल तर किमो एम्बोलायझेशन करून बघू शकतो. व्हॉल्यूम स्टेटस बघायला लागेल. हे सर्व चालू ठेवायला लागतील ड्रग. ऑक्ट्रिओटाइड, प्रोमेथॅझिन म्हणजे H1+H2, ऑन्डेनसेट्रॉन फॉर वॉमिटिंग, अँटीसेरोटोनर्जिक आहे तो, हे अवॉइड करा. हे पण चालू ठेवायला लागतील. केटानसेरिन, क्रायोहेपॅटिडिन, सोमॅटोस्टॅटिन, प्रोटिनिन आणि अँटीहिस्टामिनिक. केटामिन नाही द्यायचं, सिम्पॅथेटिक स्टिम्युलंट आहे. सक्सिनिल कोलिन पण नाही द्यायचं, क्रायसिस प्रेसिपिटेट होऊ शकतो. हिस्टामिन रिलीज करणारे मॉर्फिन, पेथिडिन, थायोपेंटॉन नाही द्यायचं आहे. डेस्फ्लोरेन लिव्हरमध्ये मेटाबोलाइज येत नाही तर लिव्हर अफेक्टेड असेल तर डॅस. इन्फ्युजन चालू ठेवायचं आहे. हायपोटेन्शनमध्ये वॅसोप्रेसर्स नाही देता येणार. ऑक्ट्रिओटाइड, प्रोटीन किंवा वॅसोप्रेसिन PH असेल तर नाही. फेनिलेफ्रिन देऊ शकतो. हायपरटेन्शन असेल तर मग केटानसेरिन, ऑक्ट्रिओटाइड, वोलाटाईल एजंट्स, लॅबेटलॉल. टॅकी असेल तर इस्मोलॉल, प्रोपेनॉलॉल, अल्फा-2 ॲगोनिस्ट देऊ शकतो. PH असेल तर अँजिओटेन्सिन, वॅसोप्रेसिन अवॉइड करायचे. PH वाढवणाऱ्या गोष्टी अवॉइड करायच्या. रिजनल तो म्हणतो हायपोटेन्शन प्रेसिपिटेट होऊ शकेल म्हणून रिलेटिव्ह कॉन्ट्राइंडिकेशन आहे. तर व्हॅसोॲक्टिव्ह पेप्टाइड्स आहेत आणि त्यांच्या ॲक्शन्स आहेत, त्याच्यानुसार ड्रगचे स्टॉपेज आणि ड्रगचे कंटिन्युएशन आहे.